आज माझ्या मनाला खूप छान वाटलं आणि आशादायक, सुखदायक चित्र पाहायला मिळालं. मेट्रोमधून येत असताना एक मुलगी चक्क पुस्तक वाचत होती. तिला पाहिल्यावर मला इतकं छान वाटलं आणि तिचं कौतुक देखील वाचलं. तिच्या हातात मोबाईल नव्हता. ती मग्न होऊन पुस्तक वाचत होती. आणि मग मला जाणवलं, खरोखर पुस्तक वाचन किती कमी झालंय. आपण वाचतो, पण काय, फेसबुकवरचे लेख, व्हॉट्सअपवरचे मेसेजेस, दिवसभर आपण ते चाळत असतो, स्क्रोलिंग चालू असतं. पण हातात पुस्तक घेऊन वाचणं किती दिवसात केलेलं नाहीये. आठवून बघा. आपलं जनरेशन तर लहानाचं मोठंच झालं पुस्तकं वाचत. म्हणजे कोणत्या ना कोणत्या लायब्ररीची मेंबरशिप असणं हे आपल्यासाठी मॅन्डेटरी होतं. असायचीच मेंबरशिप आणि आपल्याला आवडेल ते साहित्य आणून वाचायचं हे आपलं रुटीन होतं. उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्टीत सुद्धा मासिकं, वेगवेगळ्या कादंबऱ्या, आत्मचरित्र हे आपण किती वाचायचो. आता हे सगळं करणारी पिढी मला दिसत नाही. त्यांना नॉलेज आहे, त्यांना माहिती आहे, त्याबद्दल मला शंका नाही, पण पुस्तक वाचणं कमी झालंय. मराठी पुस्तक तर खूपच कमी झालंय, पण एकूण वाचन कमी झालंय आणि त्याची मला सारखी हुरहुर वाटायला लागली त्या मुलीला पाहिल्यावर. पुस्तक वाचायचं, त्याच्यावर चर्चा करायची, त्याच्यावर आपलं काय मत आहे ते मांडायचं, त्यातल्या आवडलेल्या गोष्टी इतरांशी शेअर करायच्या. हे सगळं लहानपणी आपल्या जनरेशननी खूप केलंय. म्हणून आपण चांगलं बोलायला शिकलो, आपलं मत मांडायला शिकलो. आपल्याला आपली स्वतःची मतं आहेत. खरोखर पुस्तक वाचन चालू राहिलंच पाहिजे. बघूया काय करता येते का.